नमस्कार मित्रांनो, मी आत्ता आलो आहे गुहागरला आणि मी आता स्टे करतो आहे द वुड्स रिसॉर्टमध्ये. हे माझ्या मागे आहे आणि रिसॉर्टचा व्ह्यू मी थोड्या वेळाने दाखवेन तुम्हाला. मी आता निघालो आहे गुहागरच्या बीचवर, जे की आहे एक 5 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर. तर हा माझ्यासमोर जो रोड चालला आहे हा चालला आहे रिसॉर्ट बीचकडं. आणि मी तुम्हाला एकदा बीचचा व्ह्यू दाखवतो. हे आहे आपलं द वुड्स रिसॉर्ट. त्याच्या समोरचा जो रोड येतो तो हा आहे आणि इकडं लेफ्टला गेलं की आपलं बीचला. आणि त्याच्या अगोदर इकडे एक मंदिर आहे, छान मंदिर आहे. त्याचं नाव आहे वाळुकेश्वर. आणि हा रोड चाललाय बीचकडे, खूप जवळ आहे. हे किती छान नारळाची झाड आहेत बघा, खूप मस्त आहेत. सकाळी सकाळी मी आता आलो आहे, जवळपास 6:45 वाजता. एकदम छान वाटतं, पक्षी ओरडतात. तर ही नारळाची झाडं होती, त्या साईडनं मी असं चालत आलो आणि आता मी आलो बीचवरती. सध्या कोणीच नाही आहे बीचवरती, मोकळा बीच आहे. सध्या समुद्राचं पाणी आत गेले ओव्हरटीमुळं, आणि थोड्या वेळानं जर सनराईज होईल तर थोडं अलीकडे यायला लागेल, ते साधारण इथपर्यंत. कोकणातले लोक काय करतात, लास्ट टाइम आम्ही मुरुडला गेलो होतो, सकाळ सकाळी जे नाविक असतात, फिश पकडणारे असतात, ते सकाळी सकाळी येतात आणि या ग्राउंडवरती क्रिकेट खेळतात, खूप एन्जॉय करतात. आणि जसं 9-1 वाजतील पाणी सगळं अलीकडे येतं, त्यांना मग खेळायला येत नाही. नंतर ते एन्जॉय करतात दिवसभर, ते कुठं कुठं जातात, फिश पकडतात वगैरे, आणि नंतर परत संध्याकाळी झोपून परत सकाळी परत नेक्स्ट टाईमचं डेचं रुटीन तेच, क्रिकेट खेळायचं. मस्त एन्जॉय करतात. नाही, हा व्हाईट सँड बीच आहे, एकदम छान बीच आहे. मित्रांनो, आपण आता या मंदिरात एकदा जाऊन येऊ, वाळुकेश्वर देवस्थान.
शंकराची पिंड दिसते. नमस्कार मित्रांनो, आता मी बीचकडून जाऊन आलो. आता मी तुम्हाला द वुड्सच्या आतमध्ये काय आहे, कसं आहे, रिसेप्शन कुठे आहे, कुठले कॉटेज आहेत ते आपण एकदा बघूया. तर आपण आता गेटमधून आत जाऊया. इकडून रोड येतो, इकडे खाली जातो. सिक्युरिटी आहे, पार्किंगची सोय आहे. इकडं लेफ्टला रिसेप्शन आहे. एकदा मी आतून दाखवतो रिसेप्शन कसं आहे. तिकडे समोर बघितलं तर तिकडं बीच आहे. प्रॉपर्टी तशी खूप मोठी आहे. इथून एंट्री नाही आहे बीचला. बीचला एंट्री गेटच्या बाहेरून आहे. बघितलं तर इथे खूप छान लॉन आहे. आता बसायसाठी त्यांनी अरेंजमेंट केली. रात्री एकदम छान लाईटिंग असतं. इथं तुम्ही झोपून पण बघू शकता. सनसेट पॉईंट आहे हा. इथे एक बोट ठेवली त्यांनी, तुम्हाला फील यायला बोटिंगचा. तुम्ही फोटो काढू शकता. बीच जवळ आहे. इथे थोडी दगड आहेत आणि बीच जो आहे तो थोडासा त्या साईडला. मग अशी आपण गेलो होतो, अजून 5 मिनिट लागतात जायला. हा इथं झोपळा आहे इकडं. इथे खूप छान मेंटेन केलं. इकडं हे ओशन पर्ल नावाचं कॉटेज आहे. हे 2 BHK. आतमध्ये 2 बेडरूम आहेत. इकडं अजून एक आहे. त्या साईडला अजून 2 दिसतात मला. सध्या आम्ही तिकडं राहतो, पूल साईडला. तिकडे मी घेऊन जातो. सध्या आपण इथं एक राऊंड मारूया. खूप छान नारळी झाड आहेत. कलरफुल केलं एकदम त्यांनी. हे जे कॉटेजेस आहेत एकदम फुल AC आहेत. आपण एक 2 BHK कोरल पॅराडाईस. तिकडे थोडंसं आपण वरती तरच जाऊ. इथे मोठा पूल आहे, स्विमिंग पूल. हे जे लक्झरी कॉटेजेस आहेत त्याच्या आतमध्ये बाथटब वगैरे आहे. एकदम छान लक्झरियस आहे. हा जर बघितला स्विमिंग पूल आहे. इथे बसायसाठी पण आहे. हा एकदम छोट्या मुलांचा वाटतोय, पण हाईट सेमच आहे. मी काल गेलो होतो. भरपूर मोठा आहे, स्वच्छ एकदम. आणि इथे लेफ्ट साईड बघितलं, हे रेस्टॉरंट आहे. फूड पण छान आहे त्यांचं. आम्ही काल फूड खाल्लं आहे. छान एकदम फूड एकदम स्वच्छ आहे बघा.
आता हे कलरफुल जे कॉटेज दिसतात तिथं आम्ही राहिलो. डिफरंट कलरचे कॉटेज आहेत. फोटो काढण्यासाठी एकदम मस्त फोटो येतात इथं. इथं मी राहतो ग्रीनमध्ये सुद्धा. ते आपण तिकडं होतो मग बीच साईडला. इथे एक छोटा पूल आहे. इथं आम्ही राहतो सध्या.